तू नीता ढवळे साकारायचं ठरवलंस आणि तू आम्हाला आता ती दिसतेस ते जाणून घ्यायला आवडेल. माझ्या आयुष्यातली नाती अजून मुरत आहेत, पण नीताच्या आयुष्यातली काही नाती खूप मुरलेली आहेत आणि ती मी साकारू शकेन हा विश्वास दोघांना वाटला, याचा मला खूप आनंद आहे. आणि त्या निमित्ताने जेनझी लोकांबरोबर काम करता आलं, त्यांचे थॉट्स म्हणजे आता मला असं वाटतं की तू किंवा हे तिघे आता आय थिंक द बॅटन इज गोइंग टू पास वन डे. आणि मला असं वाटतं की हे असं बघताना मजा येते. आय डोंट वॉन्ट टू साऊंड ओल्ड, पण हे असं बघताना मजा येते आणि त्या कामाची पण मजा आली. आणि आय एम व्हेरी हॅपी फॉर सॅमी, कारण त्याच्यासाठी हा महत्त्वाचा सिनेमा आहे. म्हणजे अनफॉर्च्युनेटली काय होतं की ॲक्टर राहत नाही, तो कधी हास्य कलाकार बनतो किंवा कधी आणखी काही बनतो. ॲक्टर अशाच एका प्लेनमध्ये एका पॉईंट नंतर बघितलं जात नाही. तर या निमित्ताने हे तोडू पाहायचा प्रयत्न आहे आमचा सगळ्यांचाच कलेक्टिव्हली, आणि तो तुम्हाला आवडेल अशी आशा करते. सो 1 मेला गुलकंद तुमच्यासाठी पेश आहे. वा वा. आणि एक थोडक्यात आम्हाला ऐकायला आवडेल की सचिन गोस्वामी यांच्या दिग्दर्शनाचा काय अनुभव होता. सचिन सर इज द कूलेस्ट पर्सन आय हॅव एव्हर मेट. म्हणजे द कूलेस्ट. म्हणजे अशी काही लोक असतात ना की ज्यांच्यासमोर कुठलीही शंका मांडायला संकोच वाटत नाही, आयुष्यातलं काही शेअर करायला संकोच वाटत नाही, तसे आहेत सचिन सर. त्यामुळे ती एनर्जी खूप संसर्गजन्य आहे आणि आम्ही ती रोज अनुभवतो आणि इतके वर्ष अनुभवतोय तरी ती पुरी पडत नाही. सो मला असं वाटतं दिस सेज अ लॉट अबाउट हिम. वा वा. प्रसाद सर तुमच्याकडे येणार आहे. तर एवढे सिनेमे गेलेत, अनेक वर्ष तुम्ही काम करताय आणि पुन्हा एकदा तुम्ही रोमॅन्टिक भूमिकेत आम्हाला दिसणार आहात. तर सातत्याने एकतर स्क्रीनवर रोमॅन्स करून तुम्हाला कसं वाटतं आणि सतत तरुण दिसताना तुम्हाला कसं वाटतं, म्हणजे स्क्रीनवर सातत्याने स्क्रीनवर रोमांस केल्याचं मला तरी आठवत नाही. मला तारुण्य पिटी काही दिसते गालावर. तुमच्या तारुण्याचं रहस्य काय ती ऑफ स्क्रीन आहे. प्रश्न आहे. नाही मला हे बघ असं असतं की कधी कधी कुठल्या प्रोजेक्टचा तुम्ही फार विचार करायचा नसतो. जेव्हा सचिन गोस्वामी तुम्हाला विचारतात तेव्हा फक्त होच म्हणायचं असतं. कारण अरे नाही, मी त्यांनाही त्यामागचं कारण सांगितलं. आज तुलाही म्हणजे जाहीरही सांगतो की गेली 7 वर्ष माझं घर ज्या 2 माणसांमुळे चाललंय किंवा ज्या 2 वर्षात अवघं जग थांबलं होतं, तेव्हा माझं घर ज्यांच्यामुळे चाललं त्यांना मी काहीतरी देणं लागतो आणि तो हा चित्रपट आहे. त्यामुळे तिथे विचार करण्याचा काही प्रश्नच नव्हता. मी रोमॅन्टिक आहे का, मी विलन आहे का, माझ्याबरोबर कोण आहे. त्यामुळे मला हा चित्रपट करायचा होता, हे फायनल होतं. काळ्या दगडावरची रेन. आधी आम्ही तुम्हाला विनोदी भूमिकांमध्ये पाहिलं आहे आणि ऑफकोर्स इंटेन्स भूमिकांमध्ये पण पाहिलं आहे. आता ह्या पोस्टरमध्ये तुम्ही हसताना दिसताय, पण ट्रेलरमध्ये तुम्ही बऱ्याचदा चिडताना दिसताय आणि त्यात फॅमकॉम सिनेमा आहे तर कॉमेडीही आहे. तर काय म्हणजे ह्या 2 माणसांबरोबर कॉमेडी काम करताना काही गंमत अशी आहे की तू फॅमकॉम म्हणतेस, बरोबर आहे. याच्यात फॅमिली पण आहे, कॉमेडी पण आहे. याच्यात माझी आणि ईशाची फॅमिली आहे, समीर आणि सईची फॅमिली आहे, बरोबर. पण त्याच्यातही फॅन माझा आणि सईचा आहे आणि कॉम सई, ईशा आणि समीर, बरोबर. आणि काय प्रश्न होता? नाही, दोघांबद्दल काहीतरी त्या दोघांबरोबर कॉमेडी जॉनरमध्ये काम करताना आणि या सगळ्यांबरोबर काम करताना कसं वाटलं, काय अनुभव होता? सई बरोबर मी 16 वर्षांनंतर काम करतोय. सई बरोबर मी 16 वर्षांआधी मीच दिग्दर्शित केलेल्या चित्रपटात काम केलं होतं, हाय का नाही का. त्यानंतर ती सतत मला नाही म्हणत राहिली इथे. म्हणजे त्यामुळे मी तो पुन्हा बघतो की इतकं मी काय वाईट केलं की मला सतत नाही म्हणत. पण 16 वर्षानंतर मोठे गोस्वामीमुळे तो योग जोडून आला आणि इट ऑलवेज अ ट्रीट टू वर्क विथ सई. डेफिनेटली ती एक प्रचंड हुशार ॲक्ट्रेस आहे आणि इट्स अ प्लेजर टू वॉच हर ऑन स्क्रीन. म्हणजे ट्रीट असते तिला स्क्रीनवर बघणं. सो तिच्याबरोबर काम करण्याचं नाविन्य नव्हतं, पण तिच्याबरोबर काम करायचं होतं कारण गॅप खूप केली होती. पण समीर बरोबर या निमित्ताने मला काम करता आलं आणि ईशा बरोबर. म्हणजे आपण नेहमी भारतीय बाजाचा अभिनय करतो, पण एक लंडनवरनं शिकून आली
हे सिरियसली बोलतो तुम्ही हसताय. म्हणजे वर्कशॉप उलट झालं सेटवर. उलट होतं. ती मला सतत सांगायची की असा पॉज घे इथून चालत जा. मी ते सगळं फॉलो केलं ब्लाइंडली. मग त्याच्यात जर का खटकलं तर गोस्वामी यायचा आणि मग मला सांगायचं. नाही जोक सपाट. सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी या दोघांबद्दल मी हास्य जत्रेत वारंवार बोलतो आणि ते अत्यंत मनापासून बोलतो की शुद्ध स्वच्छ निर्मळ विनोद निर्माण करणारी माणसं फार कमी राहिली आहेत आणि त्यात अग्रस्थानी या दोघांचं नाव आहे. आणि मला स्वतःला असाच विनोद निर्माण करायला आवडतो. त्या विनोदाचा भाग असणं हे माझ्यासाठी हा माझा बहुमान आहे. त्यामुळे तो खूप वर्षानंतर चित्रपट करतोय. त्यामुळे मला हे शिकायचं होतं की हा माणूस हे फॉर्मॅट वेगळे कसे करतो. हा स्किटचा फॉर्मॅट तो स्किटमध्ये पण कॉम्प्रोमाइज करत नाही. तो फिल्ममध्ये करू शकत नाही. तर तो स्किटचा फॉर्मॅट हँडल करताना कसा असतो आणि तो मोठ्या पडद्यावर जेव्हा चित्रपट डिरेक्ट करेल तेव्हा तो काय ते मला शिकायचं होतं. हे सगळ्यात महत्वाचं कारण होतं. म्हणून मला खूप काही शिकता आलं त्याच्याकडनं की काय पद्धतीने सिनेमा सेटवर मॅनेज करायचा असतो. डिरेक्ट करणं तर आलंच, पण सिनेमा मॅनेज करणं ही आजच्या युगातली फार महत्वाची कला आहे. आणि त्याच्यात जर का मोठेसारखा भक्कम लेखक असेल तर काम सोपं होतं. कारण दिग्दर्शकाला काही खटकलं तर लेखक हजर असतो ते चेंज करून द्यायला. त्यामुळे त्यांच्या जोडीची ती गंमत आहे आणि ती पडद्यावरती रिफ्लेक्ट होते. आत्ता तर पटकन मला मोठे पण रिफ्लेक्ट झाला मागे. हा तसा मला अजून दिग्दर्शक दिसला नाही, पण तो चित्रपटात नक्की दिसेल. पण फार मजा आली आम्हाला. आम्ही भयंकर एन्जॉय केलं पूर्ण शेड्यूल. खूप मजा आली. ईशा, मी तुझ्याकडे येणार आहे. तुझा प्रमुख भूमिकेतला हा पहिला सिनेमा आणि ओळखीची माणसं असली तरी सगळे सिनियर कलाकार आहेत. तर किती दडपण आलं होतं आणि त्यात प्रसादोकांवर खूप आरडाओरडा करताना पण तू दिसतेस. तर खरंच किती घाबरली होतीस आणि कसं लपवलंस घाबरलेलं? ती घाबरली होती. नाही, करेक्ट प्रिया, तू म्हणालीस तसं माझ्यासाठी म्हणजे सगळ्यांनीच इतकी वर्ष कामं केलेली आहेत. तर ह्यांच्या बरोबर काम करायची ऑपॉर्च्युनिटी या दोन्ही आमच्या सचिन सरांनी मला दिली, माझ्यावर विश्वास ठेवला. इट इज ह्यूज फॉर मी. म्हणजे खूप खूप मनापासून थँक्यू सर मला ही ऑपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल. आणि त्याच्यानंतर ह्या अशा कलाकारांबरोबर काम करायला मिळालं. खूप माझा अनुभव म्हणजे प्रत्येक जणाचं वेगळं स्कूल आहे आणि त्या प्रत्येकाकडनं काहीतरी वेगळं ऑब्झर्व केल्यानंतर दिसत होतं, मिळत होतं. त्यामुळे मला खूप शिकायला मिळालं. असं सगळे म्हणतात इट साऊंड्स क्लिशे बट इट इज क्लिशे फॉर अ रिझन. मला खरंच खूप शिकायला मिळालं आणि आय होप मला ते अप्लाय करता येईल. आणि खूप मजा आली फिल्म करतानाही. ऑथर बॅक्ड रोल मिळणं हे खूप मोठी गोष्ट असते कुठल्याही ॲक्टरसाठी. आणि ते मला एवढ्या म्हणजे एक ग्राफ असलेली भूमिका जी कुठून तरी सुरू होते, तिच्या आयुष्यात काहीतरी घडतंय आणि ती कुठेतरी जाते, हे सगळं मिळणंच म्हणजे आय एम सो ग्रेटफुल की मला हे करायला मिळालं. आय होप मी ते बरं केलं असेल. मी प्रयत्न मनापासून केलेत आणि मज्जा खूप केली आम्ही सगळ्यांनी फिल्म करताना. तर ती रिफ्लेक्ट झालीच असेल आणि आय एम शुअर सगळे एन्जॉय करतील. तर 1 मे पासून सगळ्यांनी नक्की गुलकंद बघा. आणि तू खास वजन वाढवलं होतंस या 700 किलो. दादा सगळ्या इंटरव्ह्यूज मध्ये सांगतो ईशाने 700 किलो वाढवलं होतं फिल्मसाठी. आणि आता यू आर बॅक इन शेप. तर तुझं खूप खूप अभिनंदन त्यासाठी.